तर आज आपण आलेलो आहे माळशेज घाट एक्सप्लोअर करण्यासाठी आणि मागे बघा केवढे धूप आहे, क्या बात आहे। इकडे सगळे हॉटेल वगैरे आहेत आणि त्या स्पॉटला पण जायचं आपल्याला। सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। आधीच्या ब्लॉगमध्ये आपण आलो ओझरच्या विघ्नेश्वराचं दर्शन घेऊन आणि आपण आत्ता आलेलो आहे माळशेज घाट पाहायला। माळशेज लेफ्ट साईडला आहे, इथे 6 किलोमीटर दिलंय, समोर 12.5 किलोमीटर दिलंय। काय कसं व्हायचं? तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, लाईक करा, शेअर करा आणि हा व्लॉग मस्त एन्जॉय करा। पाऊस चालू आहे बारीक बारीक, क्या बात आहे, कमाल क्लायमेट आहे। दोन्ही बाजूला मस्त शेत आणि कसलं मस्त वाटतंय। हे दोन बंगले पण खूप भारी दिसत आहेत। पाऊस येतोय जातोय, येतोय जातोय, मध्येच पडतोय मध्येच जातोय। आता आहे भोजनेवाडीला, निघाल्यापासून प्रचंड पाऊस आहे, खूप सारे कार्स चालल्यात, आय थिंक माळशेज घाटला चालले असतील फिरायला। मस्त छान हवा सुटली आहे आणि पाऊस पण आता बंद झाला आहे आणि क्लायमेट तर अजून अल्टिमेट झालं आहे। मी फर्स्ट टाइम येतोय माळशेज घाटला, पोहोचायच्या आधी मस्त फोटोशूट करून घेतलं मी। इकडे पण फोटोशूट चालू आहे। निसर्ग ढाबा फॅमिली रेस्टॉरंट, निसर्गरम्य ठिकाणी निसर्ग नावाचं हॉटेल आहे, तर जेवायची काही टेन्शन नाही आहे। आणि इकडे वरती धुके पडायला लागलेत हळूहळू, पाऊस पडून गेलाय ना, तर हा क्लायमेट खरंच खूप छान वाटतोय। हा असाच क्लायमेट राहायला पाहिजे, खूप मजा येईल। यस, घाट सेक्शन सुरू झालेलं आहे। ओ हो 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 हो, जन्नत, कसला व्ह्यू दिसतोय, कमाल। सही, राईट साईडला छान दरी आहे, जिकडून आपण खालून आलो गावातून। माळशेज घाट हेच आहे ना? माळशेज घाट पुढे आहे का अजून? अजून माळशेज घाट पुढे आहे, मला वाटलं आपण घाटेमध्येच आलो का काय। अच्छा, मग ही गणेश खिंड, ओके, मॅपवर पाहिलं होतं ते गणेश खिंड आहे। आता हे उतरून आपण जाणार आणि मग पुढे माळशेज घाट आहे। माळशेज लेफ्ट साईडला आहे, इथे 6 किलोमीटर दिलंय, समोर 12.5 किलोमीटर दिलंय। काय कसं व्हायचं? या बाजूनी पण एक रस्ता येतो आणि आपण ज्या रूटने आलो तो एक रस्ता आहे। माळशेज घाटला ओझरवरून येण्यासाठी 2 रस्ते लागतात। आतापर्यंत रस्ता तर चांगला होता, इथून पुढे रस्ता कसा आहे काय माहिती, बघायला लागेल। इथे लिहिलेलं आहे माळशेज ॲग्रो रिसॉर्ट, 1 किलोमीटर, म्हणजे इकडे रिसॉर्टसुद्धा आहे, राहायचं वगैरे असेल तरी काय प्रॉब्लेम नाही आहे। या बाजूला उजव्या बाजूला तुळशी विहार लिहिलेलं आहे, म्हणजे इकडेही आपल्याला स्टे करायला ऑप्शन आहे। ॲक्सिडेंट झाला रस्ता खराब आहे, इकडे रस्त्याचं काम चालू आहे। कहा हो तुम माळशेज घाट, कहा हो तुम। आता परत पाऊस सुरू झाला आहे। काहे काहे गिर रहे हो भाई, बहुत भिगो दिए है हमका, ऐसा नहीं होना चाहिए। बारिश आएगी तो हम शूट कैसा करेंगे, अच्छे अच्छे व्लॉग्स कैसे डालेंगे। Few moments later. कमाल क्लायमेट आहे आणि आत्ता मी पोहोचलेलो आहे माळशेज घाटमध्ये। मजा आली ट्रॅव्हलिंग करून, ओझरवरून निघालो आणि मध्ये खूप पाऊस लागला, त्यामुळे मला काही जास्त नीट शूट करता आलं नाही, पण फायनली पोहोचलेलो आणि क्लायमेट अल्टिमेट झालेलं आहे। आणि गर्दी बघा मागे केवढी आहे,
दोन्ही बाजूला कार पार्किंग आहे, हॉटेल सगळे खचाखच भरलेले खाण्यासाठी आणि मस्त आहे. आणि ह्या बाजूला खरंच खूप कमाल व्ह्यू आहे ह्या बाजूला. आणि इकडे खूप सारे हॉटेल्स वगैरे आहेत या बाजूला. आणि इकडे एक समोर बोगदा सुद्धा आहे, त्या बाजूला सुद्धा खूप छान आहे बघण्यासाठी. थोड्याने आपण तिकडे सुद्धा जाऊ. संडेमुळे ऑलवेज गर्दी खूप असणार आहे. तर आता आपण जाऊ आणि मॅगी खाऊ, कारण की खूप भूक लागली ट्रॅव्हलिंग करून आणि थंडी पण वाजती आहे, थोडा भिजलोय मी. तर जाऊ आणि मॅगी खाऊ. मस्त गरम गरम मॅगी खाऊन झालेली आहे. आता असं या बाजूने आपण तिकडेही जाऊ शकतो चालत, त्या बाजूला या दुकानमुळे दिसतं का नाही काय माहिती, पण तिकडेही वॉकिंग करायला आहे. आणि एक स्पॉट जो आहे तो तिकडे समोर आहे, तिकडे खूप छान धुके आहे. आपण आज मस्तपैकी धुके एन्जॉय करणार आहे. मध्येच पाऊस येतोय, मध्येच पाऊस जातोय. मॅगी खायला चालू केलं आणि एवढा जोरात पाऊस चालू झाला ना, बापरे. आता पाऊस थांबलाय, त्यामुळे धुके पण खूप छान येत आहेत बघा. सगळीकडे खूप छान असे धुके पडलेले आहेत. तर आपण आता जाऊ त्या बाजूला. क्या बात आहे, कमाल व्ह्यू आहे. पूर्ण धुके धुके आहेत खाली, सही. आणि आपण आहे ना त्या बाजूने आलेलो आहे असं चालत चालत. तिकडे सगळे हॉटेल वगैरे आहेत आणि आपल्या त्या स्पॉटला पण जायचं आपल्याला. आणि इकडे पूर्ण धुके पडलेले आहेत. हा 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 हा, सही. सगळे फोटोशूट करतायत मस्त. हा मेन फोटोशूटचाच पॉईंट आहे. थोडे धुके हटले ना तर अजून क्लिअर विजन येईल आपल्याला आणि सगळे छान पद्धतीने बघायला भेटेल. माळशेज घाटचा एक्सपिरियन्स खरंच खूप कमाल आहे. क्लायमेट खूप छान आहे. या बाजूला खूप मोठा डोंगर आहे इकडे. आणि इकडे पूर्ण फोटोशूटसाठी खरंच खूप मजा येते, की आल्यापासून कंटिन्यू फोटोशूट चालू आहेत. मस्त छान, मी पण फोटोशूट केले थोडेफार. आणि धुके, हा हा हा, कमाल. हा टाईम येण्यासाठी एकदम बेस्ट टाईम आहे, कारण की खूप धुके आहेत. आता आपण या बाजूला चाललेलो आहे. इकडेही सुद्धा जाण्यासाठी जागा आहे. धुकं एवढं आहे ना की काय समोरचं दिसत नाही आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, येत असाल इकडे माळशेज घाट फिरण्यासाठी तर थोडं सेफ्टी ठेवा, कारण की इकडे रेलिंग्स आहेत लावलेल्या, पण खाली डायरेक्ट खोल दरी आहे. तर जास्त जवळ जाऊ नका, थोडंसं लांबून फोटो काढा, छान येतील, एन्जॉय करा. आपली लाईफ रिस्कमध्ये नका टाकू, कारण की मग अशी एक जण बसलेला डायरेक्ट रेलिंगवरती. त्याला म्हटलं बाबा थोडंसं मागे थांब. हो सही, हा खूप कमाल. इकडून वर जायसाठी पण आहे आणि तिकडे पण अशी माणसं दिसतात भुरकट भुरकट. वाव.
मस्तपैकी फिरून झालेला आहे. तर आता आपण आपला प्रवास सुरू करू. इकडून आपली दुसरी डेस्टिनेशन म्हणजेच आपण जाणार आहे आपल्या घरी. खूप फिरलो आता, चला लवकर आवरून निघू. 4:24 4:30 होत आलेले आहेत. आता आपण इकडून निघू आपल्या पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच आपल्या घरी. आणि अजून एक इथं हा एक बोगदा आहे छोटासा, तर त्या बाजूला पण खूप छान आहे घाट. तर आपण पण थोडं तिकडे पण जाऊ. क्या बात आहे. या बाजूला पण पॉईंट आहे. इकडे पण बऱ्याच गाड्या थांबलेल्या आहेत. इकडे ट्रॅफिक जाम आहे. हां, हे जे स्पॉट आपण फोटोमध्ये बघायचो, अच्छा इथे एक मंदिर आहे. आता आपण थांबत नाही, इथूनच पाया पडून घेऊ. अच्छा, शिवमंदिर. ओम नमः शिवाय. क्या बात आहे. हे दगडाच्या आतमध्ये मंदिर आहे छोटंसं. सही खूप भारी. अरे इकडे पण यायला पाहिजे होतं. आपण बराच वेळ, आपला जास्त वेळ तिकडे घालवला. छान आहे. इकडे पण आहे, हे ते मंदिर आहे. आपण जिकडे थांबलो होतो तिथून थोडंसं पुढे आलं, बोगदा क्रॉस करून आलं की इथं महादेवाचं मंदिर आहे. आणि मस्त आहे तिकडे डोंगराच्या खाली. बापरे, सही कमाल. इकडून पण छान व्ह्यू दिसतोय. आपण अजून थोडं पुढे जाऊ. वाव, राईट साईडला संपूर्ण दरी आहे, मोठीच्या मोठी. जन्नत आहे जन्नत. कसलं वाटतंय खतरनाक. इकडे वानर खूप आहेत. चला आता आपण जास्त पुढे नाही जात. आता आपण इकडून रिवर्स जाऊ. सगळे वानर दिसत आहेत. थांबणं थोडंसं या बाजूला रिस्कीच आहे. काही दिसत नसेल कारण की दुःखच एवढं आहे, काही दिसणारच नाही. रायडिंगसाठी एक नंबर आहे माळशेज घाट. आता रिटर्न जायला निघालेत ना, तर त्यामुळे अजून ट्रॅफिक असणार इकडे. अरे केवढं मोठा आहे. काय ट्रॅक्टर आहे, ट्रक काय, JCB आहे काय. बापरे, आता धुकं बघ असलं खतरनाक आहे. सही. आता तर उलट अजून मजा येईल रायडिंग करायला. क्या बात आहे. अजून पाऊस पडायला लागला ना तर अजून मस्त वातावरण होईल. पण एवढं वातावरण ठीक आहे, आवडलं मला हे. आणि माळशेज घाटला धुके असेल, पाऊस असेल तर वा हा हा, एक नंबर. कोरा ही कोरा, आकाश की ऊंचाइयों में. धुक्यामधून अंदाज येत नाही गाडीचा, त्यामुळे थोडी सेफ चालवा, हळूहळू चालवा. कॅमेरामध्ये किती दिसतोय धुके मला माहीत नाही, पण बाप रे, अशा डोळ्यांनी बघितलं तर समोरचं काहीच दिसत नाही, काहीच. घाट उतरून आल्यानंतर दोन रस्ते आहेत, एक डावीकडे जातो आणि एक उजवीकडे. तर आपल्याला उजव्या बाजूने जायचं आहे. लेण्याद्री 16 किलोमीटर आहे, ओझर 27, पुणे 114, जुन्नर 16.5 किलोमीटर. तर आपण आल्यानंतर उजव्या बाजूने सरळ पुढे यायचं आपल्याला. काकू चालल्या आता मैत्रिणींसोबत किटी पार्टी करायला शेतामध्ये. चला काका, भेटू लवकरच. पावसाचं इकडे काही खरं नाही, मध्येच पडतोय मध्येच जातोय. आता वाजलेले आहेत 5 आणि आपण आता कुठल्या गावात आहे माहीत नाही. आपण फक्त फिरतो, एन्जॉय करतो, लक्षात नाही ठेवत नाव कुठल्या गावात आहे, कुठं काय चाललंय ते. आपल्या त्या बाजूला जायचं तिथे, आणि तिथे छोटंसं एक मंदिर पण आहे. आणि हा घाट पण खूप छान आहे, तामिनी घाट सारखंच वाटतंय थोडं थोडं. आपण पॉस्को सोडून वरती येतो तर तिकडे येताना पण असाच व्ह्यू आहे का. इथे एक मस्त गणपती मंदिर आहे छोटासा, खूप छान. इकडे पण फोटोस एक शूट चालू आहे. गणपती बाप्पा मोरया. हा, रायडिंग करून मजा आली, दमलो पण भिजलो पण, सगळ्या फिलिंग्स मला एका टायमालाच आल्यात. तर आता मी थांबलेलो आहे द जीवन वर्ल्ड ऑफ एज हॉटेलमध्ये, कारण की थोडंसं रेस्ट घेतली, कारण की मी भिजलो होतो. तर कपडे चेंज करायचे होते, कपडे चेंज केले आणि बसलेलो आहे. मंचाव सूप ऑर्डर केलेला आहे. तर थंडी वाजते, तर थंडीमध्ये मस्त गरम सूप प्यायला अजून मजा येईल.
आणि येस आता मी वाट बघतोय आपलं मंचाव सूप कधी येईल. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. आणि समोर आहे ना आजी आजोबांचा बर्थडे सेलिब्रेट होतोय. क्या बात आहे. तर मस्त बाबांनी आजींना पण केक बनवला. हे आपला मंचाव सूप आलेला आहे. तर आता मस्त मंचाव सूप पितो. मम्मीचा कॉल, काळजी असते. लवकर ये म्हणते पण आता काय सांगणार तिला, एवढा वेळ लागणार ट्रॅव्हलिंगला. सूप छान आहे, टेस्टी आहे. मस्त सूप पिऊन झालेलं आहे, सूर्य मावळलेला आहे आणि मस्त निळशार असा आकाश झालेला आहे माझ्या पेंटिंगसारखं. येस, मी पेंटिंग्स पण करतो. तर माझ्या पेंटिंगचा व्लॉगसुद्धा मी केलेला आहे, बँगलोरचा एक्झिबिशनचा व्लॉग. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तोही तुम्ही चेकआउट करा. मग तुम्हाला कळेल मी असं का म्हणतोय. तर क्लायमेट खरंच खूप छान झालेलं आहे. आय होप की आजचा व्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.